नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे तुमचे काही प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहे, जे काही आता रिझल्ट्स पेंडिंग आहे किंवा वेटिंग लिस्ट क्लिअर व्हायचे बाकी आहेत किंवा वेटिंग लिस्ट काही बाकी आहेत, तर त्या रिलेटेड थोडंसं अपडेट्स आहे आणि तुमचे काही प्रश्न आहे, प्रश्नावर सुद्धा उत्तर देणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही आता पेंडिंगमध्ये आहे, फॉर एक्झाम्पल महाजन कोड टेक्निशियन 3चे मला भरपूर प्रश्न आहे। महाजन कोड टेक्निशियन 3चा रिझल्ट हा 3rd वीकमध्ये त्यांनी एक्सपेक्टेड सांगितलेला होता। महाजन कोणी ऑफिशियल नोटीस दिली होती त्याबद्दल, तर तशी विचारणा करण्यात आलेली आहे किंवा तसं आपण एक विचारलेलं आहे महाजन कोडच्या हेड ऑफिसला कॉल करून। तर त्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या आणि एम्प्लॉईजची कमतरता, त्यामुळे त्यांनी रिझल्ट पेंडिंग ठेवलेला। रिझल्ट पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे आजचा वर्किंग डे आहे, कालचा वर्किंग डे होता, उद्याचा ऑफ आहे म्हणजे शनिवार रविवार ऑफ आहे आणि त्यानंतर सोमवार मंगळवार, म्हणजे माझा तरी अंदाज असा आहे की आता 1-2 दिवसात तुम्ही एक्सपेक्ट करू नका, सोमवार किंवा मंगळवारी अपेक्षा करू शकतो आपण। म्हणजे मी असं नाही म्हणणार की कन्फर्म लागेल, कारण की त्यामध्ये त्यांनी अजूनपर्यंत कुठलंही नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे महाजन कोड टेक्निशियन 3मध्ये महाजन कोणी की रिझल्ट पुढे डिले होईल किंवा वेळ लागेल किंवा आणखी पुढच्या 1-2 वीकमध्ये जाईल, असं काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे रिझल्ट नेक्स्ट वीकमध्ये कुठल्याही दिवशी लागू शकतो। माझा अंदाज असा आहे की सोमवार किंवा मंगळवारी रिझल्ट हा येण्याची शक्यता आहे महाजन कोड टेक्निशियन 3। तसंच महाट्रान्सको LDCचा रिझल्ट पेंडिंग आहे, तर तो सुद्धा बऱ्यापैकी लेट होणार होता, हे आधीच आपण सांगितलेलं होतं, परंतु सध्या त्याची आपण सांगू शकत नाही, त्याबद्दल कुठलंही असं पॉझिटिव्ह अपडेट आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे। परंतु या महिन्याच्या म्हणजे आता बघा काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये नेक्स्ट वीकमध्ये तो सुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो। या महिन्याचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे, तर नेक्स्ट वीकमध्ये 30 तारखेपर्यंत आपण तो एक्सपेक्ट करू शकतो। त्याची शक्यता अतिशय कमी आहे। महाट्रान्सको LDCचा रिझल्ट पेंडिंग ठेवण्यामध्ये कुठलंच कारण नाही आहे, त्याच्यामुळे हा रिझल्टसुद्धा आपण लवकरात लवकर एक्सपेक्ट करू शकतो। एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकत नाही, काही डेट वगैरे आली तर मी आणखी एखादं छोटंसं अपडेट घेऊन तुम्हाला सांगेलच। तसंच महाट्रान्सको विद्युत सहायकचं जे काही वेटिंग लिस्ट आहे ते अजूनपर्यंत क्लिअर झालेली नाही आहे, त्याचंसुद्धा जॉईनिंगची प्रोसेस आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लांबलेल्या होत्या। आता पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये हे सगळं जॉईनिंग तुम्हाला होणार आहे आणि जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये त्यांना कॉल आणि मेलसुद्धा येणार आहेतच, ठीक आहे। आणि महावितरण विद्युत सहायकचं ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे 50% ही वेटिंग लिस्ट लागणारच आहे आणि तीसुद्धा ऑलरेडी आपण त्याबद्दल अपडेट दिलेलं आहे। तर त्याच्यामुळे पुढच्या वीकमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या पॉसिबल आहे। पुढच्या वीकमध्ये कुठलीही सुट्टी नाही आहे, पूर्ण वर्किंग आहे पाचही दिवस, त्यामुळे कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी या नेक्स्ट वीकमध्ये क्लिअर होतीलच अशी आपण आशा करू शकतो। महावितरणचं खाजगीकरण होणारच असा एक व्हिडिओ आपण मागच्या काही दिवसामध्ये दिलेला होता, त्यावर विद्यार्थ्यांचे प्रतिसाद आलेले आहे किंवा त्यावर कमेंट आलेला आहे, त्यावर आपण जास्तीत जास्त उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर होतील। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जे पुढचे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे। थोडं फास्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो कारण प्रश्न भरपूर आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी इथे प्रयत्न करतो आहे। अमेझिंग ज्ञान म्हणून आहे सर, महाजन कोडचं काय झालं? परत एक प्रश्न आहे सोनम देशभ्रतार्थ म्हणून, त्यांचा आहे महाजन कोड टेक्निशियन, त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे। उपकेंद्र सहायकच्या जागा कैलास म्हणून उपकेंद्र सहायकच्या जागा निघतील का पुढे? तर मित्रा, उपकेंद्र सहायकबद्दल काहीही श्युअरिटी नाही आहे। तुम्हाला कोणी सांगत असेल की आत्ता 1 महिन्यात 15 दिवसात ॲड येईल, तर काहीही श्युअरिटी नाही आहे, त्यामुळे कुठल्याच प्रकारची खात्री नाही आहे। त्यामुळे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की त्यावर डिपेंड राहू नका। जर जाहिरात आली तर 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ते काढतील, अन्यथा ते काढतील पण नाही, इंटरनल भरती करतील। त्याबद्दल थोडंसं जरी अपडेट असलं तर आपण आणखी व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगू। हे फक्त मी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शॉर्टमध्ये दिलेलं आहे। आणि आणखी एक प्रश्न आहे की आता जे नवीन विद्यार्थी जॉईन होणार आहे किंवा होतील, त्यांनी काय करायचं? तर त्यांनी कुठल्याच प्रकारचा मनामध्ये डाऊट ठेवायची गरज नाही। हे जे काही प्रायव्हेटायझेशन आहे एकतर होईल आता 6 महिन्यात 1 वर्षात, अन्यथा पुढचे 5 वर्षे होणार नाही, त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका। तुमच्याला जर जॉब मिळाला असेल, तुम्ही जर वेटिंगमध्ये असाल, तुम्ही जर नुकतेच जॉईन झालेला असाल किंवा तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो, या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्याकडे दुसरा काही मार्ग असेल महावितरण सोडून किंवा MSCBचं सोडून, तर तुम्ही शक्यतो त्याला प्राधान्य द्या। अन्यथा नसेल, तुम्ही जर आता तुम्ही जॉईन झाले असाल किंवा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल, तर पूर्णपणे त्यावर फोकस करा, तुमच्या जॉबवर फोकस करा। कारण कसं आहे की हे प्रायव्हेटायझेशन तर आताचं नाही आहे, 10, 15, 20 वर्षापासून सुरू आहे। मागच्या 4 वर्षाआधी 21मध्ये की 20मध्ये असं झालं होतं की 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये प्रायव्हेटायझेशन होणार म्हणजे होणार, हे कन्फर्म होतं, पण तरी झालेलं नाही आहे। आता त्या गोष्टीला 5 वर्ष उलटलेली आहे, ठीक आहे। आम्हाला आता सगळ्या गोष्टी माहीत असतात, त्याच्यामुळे हे सुद्धा दिवस निघून जातील। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची मोठी अशी निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवू नका, माइंडमध्ये ठेवू नका। तुम्ही जॉईन झाले असेल तर पॉझिटिव्ह माइंडनी पॉझिटिव्ह याने काम करा आणि कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवू नका, त्यांनी तुम्ही काम करू शकणार नाही।
त्याच्यामुळे पुढे जे काही होईल ते सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये होईल, तुमच्या एकट्यासोबत होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीची तयारी ठेवा. आणि तुमचं एंगेज असेल, तुम्ही आता जॉईन झाले असेल तर कुठेतरी काहीतरी साईडमध्ये तुम्ही दुसरं काहीतरी एक्झाम देत राहा किंवा तयारी करत राहा. ठीक आहे. बाकी हे काही सांगता येत नाही. ज्यांचे आता 10-10, 15 वर्ष झाले, 1.5-1.5, 2-2 लाख पगार आहे, त्यांनासुद्धा हे टेन्शन आहे. तुमचं 50-60,000, 40,000 पगाराचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण ज्यांचे 2-2 लाख पगार आहे त्यांनासुद्धा या गोष्टीचं टेन्शन आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे काही ना काही मार्ग निघणार आहे. जे होईल ते सगळ्यांसोबत होईल, तुमच्या एकट्यासोबत होणार नाही. ठीक आहे. आणि तुमच्याकडे जर अजूनही मार्ग असेल दुसरा तर शक्यतो निवडा. आणि बाकी मला काही प्रश्न भरपूर आहे, सर अनुकंपा तत्त्वावर मला मिळालेला आहे, घेऊ का? तर घेऊन घे मित्रा, जॉब घेऊन घे. परंतु तुला जर दुसऱ्या ठिकाणी मिळत असेल तर प्राधान्य दुसऱ्याला दे, नाही तर तुम्ही इथे जॉब घेऊन घ्या. किंवा तुम्ही त्याच्यामुळे जे काही कराल ते माहिती घेऊन करा, विनाकारण त्याच्यामध्ये पडू नका. आपलं पर्सनल गायडन्स आहे, आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, प्ले स्टोअरला तुम्ही बघू शकता, तिथे पर्सनल गायडन्स म्हणून आहे. पर्सनल गायडन्समध्ये मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला तसंही कॉन्टॅक्ट करू शकता. पण पर्सनल गायडन्समध्ये मी डेडिकेटेडली अर्धा तास 1 तास बोलू शकतो आणि तुम्ही माझे एक मेंबर होऊन जाता 6 महिने 1 वर्षासाठी. आणि मग मी तुम्हाला डिटेलमध्येच तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आता एक आहे ओम म्हणून, त्याचा एक प्रश्न आहे की सर वॅकन्सी निघेल का? अरे बाबा, वॅकन्सी म्हणजे जे आता झालेलं आहे ते झालं. आता वॅकन्सीचं काय सांगता येत नाही. बरेच प्रश्नाचं मी या प्रश्नावर बरंच वेळा उत्तर दिलेलं आहे की वॅकन्सी आली तर पुढच्या 1.5 वर्षामध्ये येईल, आली तर 26मध्ये, अन्यथा पुढच्या 2-3 वर्ष येणार नाही. त्याच्यामुळे त्या भरोशावर राहू नका, तयारी करत राहा. कुठे ना कुठे काही ना काही वॅकन्सी निघत राहते, त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा. जर लकीली 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 1-1.5 वर्षामध्ये जर तुम्हाला वॅकन्सी मिळाली तर तुमचं नशीब, आणि मग तुम्ही चांगल्या तयारीमध्ये असलं तर तुमचं सिलेक्शनसुद्धा होईल. ठीक आहे मित्रांनो. जास्तीत जास्त प्रश्न महाजनकोबद्दलच आहे. तर महाजनकोचा रिझल्ट हा अजूनही एक्सपेक्टेड आहे. असं नाही की अजून 1-2 महिने 1-2 आठवडे लांबला वगैरे असा काही भाग नाही आहे, मला तरी असं वाटत नाही. आपण जे काही त्यांना प्रश्न केला होता, जे काही कालच्या याच्यामध्ये कालच्या डेटमध्ये मी त्यांना कॉल केला होता हेड ऑफिसला, तर एवढंच कळालं आहे की रिझल्ट हा पुढच्या काही दिवसामध्ये लागूनच जाईल, जास्त काही डिले होणार नाही. त्याच्यामुळे आपण सोमवार मंगळवारी हा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो. बरं, जर त्या दिवशी रिझल्ट लागला नाही तर परत म्हणतात की सर तुम्ही या दिवशी सांगितलं होतं. नाही, तो एक्सपेक्टेड आहे, अजूनही कन्फर्म नाही आहे. जोपर्यंत रिझल्ट प्रकाशित होत नाही किंवा येत नाही वेबसाईटवर तोपर्यंत ते कन्फर्म नसतं. ठीक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण खाली लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं लिंक दिलेले आहे, त्यावरसुद्धा आपण अपडेट देऊ. असं करतो की बऱ्यापैकी एक छोटंसं अपडेट द्यायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अपडेट्स महत्त्वाचे तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही तयारीमध्ये राहाल. धन्यवाद मित्रांनो.